प्रेमाची खरी कसोटी. पार्ट 4मध्ये आदित्य आणि सावीने आयुष्याची छोटी परीक्षा पार केली. पण नियती अजून मोठी वादळ घेऊन येत आहे. आता येत आहे नवीन संकट, करिअर, कौटुंबिक दबाव आणि समाजातील अडथळे. करिअरची अडचण. आदित्यच्या नवीन प्रोजेक्टमध्ये अचानक आर्थिक संकट येते. CEO त्याच्यावर दबाव टाकतो. तो रात्री उशिरापर्यंत काम करतो. सावीला कळते, पण तिला त्याला त्रास देऊ नका वाटतं. मनात विचार, तो ताणात आहे, पण मी त्याच्यासोबत आहे. कौटुंबिक दबाव. सावीच्या घरच्या लोकांना आदित्य अजूनही स्थिर वाटत नाही. तो फक्त नोकरीत आहे. तू तर भविष्यासाठी स्थिरता हवी. सावीच्या आईवडिलांचे शब्द. सावी थरथरते, पण आदित्यशी बोलताना ठाम राहते. आदित्य माझ्यासाठी पुरेसा आहे, फक्त माझ्यासाठी. समाजाचे वादळ. सखी आणि नातेवाईक त्यांना सल्ला देतात. तुम्ही अगदी तरुण आहात, आता लग्नाची गरज आहे. दोघांमध्ये पहिली वेळ ताण निर्माण होतो. सावी म्हणते, आपण लवकर निर्णय घेतला पाहिजे का? आदित्य शांत, आपण योग्य वेळेवर निर्णय घेऊ. प्रेमावर तोटा होणार नाही. गैरसमजाची सावली. एखादी अफवा फैलते. आदित्य दुसऱ्या कंपनीच्या सहकाऱ्यासोबत नाते वाढवतोय. सावी ऐकते आणि मनात वादळ. दोघांमध्ये ताण वाढतो. सावी म्हणते, तुझ्यावर विश्वासच नाही का? आदित्य, फक्त गैरसमज आहे, मी तुझाच आहे. पहिली मोठी लढाई. दोघं तणावात, रुसलेले. सावी रडते, आदित्य गोंधळलेला. दोघांनी ठरवले, थोडा वेळ वेगळा घ्यायचा. मनात प्रश्न, आपण एकमेकांना हरवणार का? अंतराचे दिवस. फोन कमी, मेसेज नाहीत. दोघांमध्ये अंतर वाढतं. सावीच्या मनात भीती, तो बदलतोय का? आदित्यचं मनही ताणात आहे. मात्र प्रेम टिकतं. सायलेंट स्ट्रगल. पुनर्मिलन. सावी ऑफिसवर काम करत असते. आदित्य अचानक भेटायला येतो. दोघांची नजर एकमेकांवर. आपण एकत्रच लढणार, आदित्य म्हणतो. सावी हसते, हो, फक्त एकत्रच. मिठीत एक शांती आणि प्रेमाची ताकद जाणवते. प्रेमाची गहिरी. सावी म्हणते, तू नसतोस तर माझं आयुष्य कसं जगलं असतं? आदित्य, माझं आयुष्य फक्त तुझ्यासाठी आहे. दोघे पुन्हा एकत्र. छोटे क्षण, हसणं, गप्पा, हातात हात. नवीन योजना. आदित्य आणि सावी ठरवतात, करिअर, कुटुंब, भविष्य, सर्व योजना एकत्र तयार करायच्या. प्रेम टिकवण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नवे नियम तयार करतात.